गेल्या 2 दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात घमासान युद्ध सुरू असल्याचं दिसतंय। शनिवारी सकाळी हमासनं शेकडो रॉकेट्स गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर डागली। एका पाठोपाठ एक इस्रायलनं युद्धाची घोषणा केली आणि हमासवर कडवा प्रतिहल्ला केला। इस्रायलकडून तिसऱ्या दिवशी सुद्धा गाझा पट्टीत जबरदस्त हल्ले सुरू आहेत। यात अनेक पॅलेस्टाईनी नागरिक मृत्युमुखी पडलेत। इस्रायलकडून गाझा पट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या। गाझा पट्टीतील जबिलिया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्रायलकडून हल्ला करण्यात आला। इस्रायलच्याकडून हवेतून बॉम्ब वर्षाव सुरू असताना जमिनीवरून सुद्धा पूर्णतः नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पाणी, वीज आणि खाद्यपुरवठा तोडण्याचे आदेश इस्रायलकडून जारी झालेत। फक्त 3 दिवसात गाझा पट्टीत 1,20,000 विस्थापित झालेत। दुसरीकडे इस्रायलकडून 1 लाख राखीव तुकडी गाझा पट्टीवर तैनात करण्यात आली आहे। या ठिकाणी हमासकडून शेकडो इस्रायलींना ओलीस ठेवल्याचं बोललं जात आहे। इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडालाय। इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 510 पॅलेस्टाईनींचा मृत्यू झालाय। दुसरीकडे इस्रायलमध्ये 800 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत। इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष अधिकाधिक धोकादायक झालाय। काही भारतीय विद्यार्थी सुद्धा इस्रायलमध्ये अडकलेत। भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिक्षण घेत असून इथल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेत। इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी युद्धभूमीतील धक्कादायक माहिती कथन केली। Tel Aviv and Jerusalem, we are safe for now, but still we don't know what is going to happen. But thankfully, we have a shelter down, and we have Israeli police forces are nearby. So far we are safe. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्रालयाचा संपर्क सुरू असल्याची माहिती मिळते। इस्रायल आणि हमासच्या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकललं जाणार का अशी भीती व्यक्त होते, कारण सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही बाजूकडून जोरदार हल्ले सुरू आहेत। या युद्धाच्या संदर्भात देशात काँग्रेसनं एक मोठी आणि वेगळी भूमिका घेतली आहे। दिल्लीमध्ये पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले। यातला एक ठराव म्हणजे पॅलेस्टाईनी नागरिकांना पाठिंबा दर्शवणं। काँग्रेसनं इस्रायली नागरिकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध केलाय, मात्र काँग्रेसनं पॅलेस्टाईनी नागरिकांना देखील पाठिंबा जाहीर केलाय। इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या युद्धाबद्दल आणि 1000पेक्षा अधिक लोकांच्या जीवितहानीबद्दल काँग्रेस तीव्र दुःख आणि वेदना व्यक्त करत आहे, असं या ठरावात नमूद करण्यात आलंय। तसंच काँग्रेस पॅलेस्टाईनी नागरिकांचं समर्थन करत असल्याचं सुद्धा ठरावात म्हटलंय। पॅलेस्टाईनी लोकांच्या जमीन, स्वशासन आणि स्वाभिमान तसंच त्यांना सन्मानानं जगण्याचा हक्क आहे, त्याच्या समर्थनाचा पुनरुच्चार काँग्रेसनं केलाय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट इस्रायलची बाजू घेतली, तर दुसरीकडे काँग्रेसनं पॅलेस्टाईनींना पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र राजकीयदृष्ट्या यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। टोल दरवाढीच्या विरोधात मनसे आक्रमक झाले आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या टोल दरवाढीच्या विरोधात आता मैदानात उतरायचं ठरवलंय। रविवारी टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेचं काय झालं असा सवाल करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। रविवारी राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न केला होता। टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणेचं काय झालं या राज ठाकरे यांच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। राज्यात छोटी वाहनं आणि 4 चाकी वाहनांना टोलमाफी दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला, तर फडणवीस यांच्या दाव्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीस यांचा समाचार घेतलाय। आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि 4 व्हीलर, 3 व्हीलर, 2 व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही। आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू। राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। यावरून मनसेचं खळखट्याक धोरण सुरू होऊन संघर्षाची चिन्ह दिसत आहेत। टोल दरवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुद्दा मांडणार असल्याचं जाहीर केलंय। या संदर्भात आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका सविस्तरपणे मांडली। लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी काय काय वक्तव्य केली ते राज ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत मांडलं। तसंच टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं या सगळ्यांचा लेखाजोखा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडला। एवढ्या येऊन हे सगळेजण थापा मारतात। दर दिवसाला, दर आठवड्याला आणि दर महिन्याला यांच्याकडे या टोलमधनं हे पैसे जात असतात। टोल हा महाराष्ट्रातला मोठा स्कॅम असल्याचा आरोप सुद्धा राज यांनी केला। टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे। शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील तर मग टोलचा पैसा जातो कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। टोलचा सगळा पैसा हा सगळा कॅश मधला पैसा, हा पैसा जातो कुठे आणि
त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय. आताच्या राज्य सरकारला कोणी दबाव आणतंय का की हे टोल नाके चालू राहिले पाहिजेत म्हणून? मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातील अनधिकृत आणि अधिकृत असे 67 टोल नाके बंद झाल्याचा दावा सुद्धा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला. राज्यातल्या टोल नाक्यांवर छोटी वाहनं, चारचाकी वाहनं यांना टोल माफी दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आणि याच वक्तव्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले. हलक्या वाहनांना टोल आकारल्यास टोल नाके जाळून टाकू असा इशारा त्यांनी दिलाय. राज ठाकरे यांच्या याच इशाऱ्यानंतर मनसे आक्रमक झाले. मनसेचे कार्यकर्ते राज्यातल्या विविध टोल नाक्यांवर पोहोचले. जुन्या मुंबई पुणे हायवेवर पनवेलच्या जवळ शेंडूक टोल नाक्यावर मनसैनिकांनी धडक दिली. मनसैनिकांनी या टोल नाक्यावर टोल न भरता छोटी वाहनं आणि चारचाकी वाहनं सोडली. मुलुंडच्या टोल नाक्यावर सुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुलुंडच्या टोल नाक्यावर पोहोचले. यावेळी अविनाश जाधव यांनी टोल नाक्यावर उतरून लहान वाहनं विना टोल सोडायला लावली. माणूस सांगतोय की आम्ही टोल भरणार नाही, याच्या पुढे आम्ही टोल भरणार नाही, कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं. नवी मुंबईतल्या टोल नाक्यावर सुद्धा मनसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी चारचाकी वाहनं विना टोल सोडण्यात आली. मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलनकर्त्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे येत्या काळात मनसेचं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. टोलच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आणि यावरून आता राज्याचं राजकारण सुद्धा तापलंय. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपले. एकूणच राज्यात टोलचा मुद्दा चांगलाच तापणार असं दिसतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलचा मुद्दा हाती घेतलाय. आता टोलच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापतंय. कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन सत्ताधाऱ्यांच्याकडून केलं जात आहे. तर टोलचे वाटेकरी कोण हे राज्यातल्या जनतेला माहीत झालंय असा हल्लाबोल विरोधकांनी चढवलाय. त्याचा रोष कायदा हातात घेऊन या ठिकाणी करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आहेत. त्या मार्गातून या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये किंवा त्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपल्याला आंदोलन करता येतं. इथे मुंबईच्या सीमेवरच्या ज्या आहेत ते टोल अजून काही बंद झालेले नाहीत. की टोलचे वाटेकरी कोण, ही टोळधाड कोण हे माहीत झालं. टोलमध्ये झोल आहे असं साधारणपणे लोकांचं मत असतं. याचं कारण त्यामध्ये असलेली पूर्ण अपारदर्शकता. यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. टोलवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा टोलचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. इकडे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि तटकरे कुटुंबातला राजकीय मतभेद हा पूर्वीपासूनच समोर आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांची भेट घेतली. रायगडच्या या लोकप्रतिनिधींच्या मध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडच्या पालकमंत्री असताना आदिती तटकरे यांनी मनमानी केल्याचा आरोप आमदार भरत गोगावले यांनी केला होता. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजितदादांना सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आदिती तटकरे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली तर मंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी आदिती तटकरे यांच्याकडे सध्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही. शिवसेनेच्या आमदारांनी विशेषतः भरत गोगावले यांनी केलेल्या विरोधामुळे आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं नसल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतं. हा राजकारणातला वाद होता, वैयक्तिक काय नाही किंवा त्यांचा आमचा काय वैयक्तिक वाद आहे अशातला. शेवटी या सगळ्या बाबी मी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी मान्य असेल. आता आदिती तटकरे यांना असलेला गोगावले यांचा विरोध मावळणार का अशी चर्चा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांच्यामधला वाद मिटणार का याची सुद्धा चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. राष्ट्रवादी कुणाची या वादाचा दुसरा अंक केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडला. पवार विरुद्ध पवार या राजकीय संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी झाली. यावेळेला अजित पवार गटानं पुन्हा एकदा शरद पवार यांच्याच वरती निशाणा साधला. पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं असा आरोप अजित पवार गटानं केला. शरद पवार घराप्रमाणेच पक्ष चालवत होते असा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. आमदारांची संख्या आपल्याकडे जास्त आहे त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावा सुद्धा अजित पवार गटानं केलाय. हमारे एफिडेविट हमारे लोग हैं, उन्होंने सही एफिडेविट नहीं, हमारे 1 लाख एफिडेविट है, दूसरे साइड के कम 40,000 से भी ज़्यादा नहीं है. और हमारा ये कहना है कि वी रिप्रेजेंट द ओवरवेलमिंग मेजॉरिटी. कम समय में कम एनालिसिस के बावजूद हमको 9,000 हलफनामों में त्रुटियां मिली हैं, फॉर्जरी मिली है, डुप्लीकेशन मिला है.
अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असताना शरद पवार गटानं हस्तक्षेप केला. अजित पवार गटाकडे असणाऱ्या आमदारांची यादी देण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांच्या गटानं केली. पक्षांतर्गत निवडणुकीच्या वेळी कुणीही दावे केले नव्हते असं उत्तर सुद्धा शरद पवार गटानं दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ कुणाचं यावरची पुढची सुनावणी आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र आजच्या सुनावणीत आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे. पक्षात कुठलीच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही. शरद पवार घराप्रमाणे पक्ष चालवत होते. राष्ट्रवादीत फूट पडली. खरा पक्ष आमचाच. प्रफुल्ल पटेल आमच्याकडे आहेत आणि त्यांच्या सहीनंच नियुक्त्या झाल्या. अजित पवार यांची नियुक्ती नियमानुसार झाली असा दावाही करण्यात आला. प्रत्येक प्राथमिक सदस्याची परेड अशक्य आहे. साधिकाली आणि पीए संगमा खटल्याचा दाखला सुद्धा देण्यात आला. तसंच पवार यांनी मनमानी पद्धतीनं नियुक्त्या केल्या असा दावाही केला गेला. यावेळेला शरद पवार यांच्या गटानं हस्तक्षेप करत प्रतिवाद केला. अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत ते सांगा, बहुसंख्य आमदार कोण आहेत तेही सांगा. एवढंच नाही तर पक्षांतर्गत निवडणुकीच्या वेळेला कुणीही दावे केले नव्हते असंही सांगण्यात आलं. आधी शिवसेना कुणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यानंतर अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाच्या विरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. यानंतर पवार गटाकडून सुद्धा तोच आरोप करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण सारखंच असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाच्या मागणीबद्दल याचिकेत आता एकत्र सुनावणी होणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. ही जी याचिका आहे आणि शिवसेनेची जी तारीख आहे 13, या सगळ्या याचिका आम्ही 13 तारखेला ऐकू इथं. कोर्टाचा जो अधिकार आहे की हा निर्णय घेताना कुठच्याही प्रकारचा दिरंगाई केली जाणार नाही आणि त्याचप्रमाणे कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही. आता 13 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आणि शिवसेना हे अतूट नातं. मात्र आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यानंतर दोन्ही पक्षाकडून याच मैदानावर मेळावा व्हावा यासाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कच्या मैदानात यंदाच्या दसरा मेळाव्याला कुणाचा आवाज घुमणार याचा फैसला मुंबई महापालिका येत्या 2 दिवसात घेणार आहे. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई मनपाच्या जी नॉर्थ विभागीय कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि काही पदाधिकारी पोहोचले. शिवाजी पार्क मैदान मिळावं असा आग्रह त्यांनी धरला. नेमका निर्णय काय झालाय असा जाब विचारण्यात आला. त्यावर 2 दिवसात निर्णय देऊ अशा प्रकारचं आश्वासन मुंबई मनपा प्रशासनानं दिलंय. याचा अर्थ आम्हाला टांगणीला लावायचं, वेळ काढूपणाचं धोरण अवलंबायचं असं एकंदर स्पष्ट दिसतंय. मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार 1 ऑगस्टला मुंबई महापालिकेला शिंदेंच्या शिवसेनेकडून पत्र मिळालं. यानंतर 7 ऑगस्टला आणखीन एक पत्र देण्यात आलं. तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा 7 ऑगस्टलाच शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं असं पत्र देण्यात आलंय. 1 ऑगस्टला शिंदेंच्या शिवसेनेनं पत्र दिल्याची नोंद मुंबई महापालिकेनं दाखवावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. आता या रस्सीखेचीत दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळतं याची उत्सुकता आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेतील 3ही पक्षांकडून आपलेच नेते मुख्यमंत्री होतील असा दावा करण्यात येतोय. यावरून ट्रिपल इंजिन सरकारमध्ये वादाचा धूर दिसतोय. याला निमित्त ठरलंय शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं 2 दिवसांपूर्वीचं वक्तव्य. शिंदेच मुख्यमंत्री राहावेत आणि फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावं असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून भाजपनं नाराजी व्यक्त केल्यानंतर शिरसाट यांना समज देण्यात आली. त्यामुळे रविवारी शिरसाट बॅकफूटवर गेले आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरूनच ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय. रंगगळीवर 5 वर्ष राज्याचं राजकारण चालवलं. त्यांना कोणतरी ऐरागैरा उठतो आणि सल्ला देतो की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. हे त्यांचं दुर्दैव आहे. आम्हाला त्यांच्याविषयी कीव येते. त्यांची लायकीच काढली. त्या संजय राजाराम राऊत सारख्या लायकी नसलेल्या लोकांना वर फुलटॉस देऊ नका एवढंच माझ्या मित्रपक्षाच्या सहकाऱ्यांना आमदारांना मी सांगतो. आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय. समन्वय चांगला आहे.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगून शिरसाट यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून महायुतीत सुंदोपसुंदी सुरू असल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न तसंच नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यात मनोज जरांगे यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. अपेक्षेप्रमाणे भुजबळ यांनी सुद्धा जरांगेंना उत्तर दिलंय. पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात जुंपल्याचं दिसतंय. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. आमचा लढा शांततेत सुरू असून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. भुजबळ यांना नेहमीच मराठा समाजानं मदत केल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचवेळी बोलताना त्यांनी भुजबळ यांना इशारा सुद्धा दिला. तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध बोलायचं नाही, आम्ही सुद्धा बोलणार नाही. तुम्ही बोलले मग आपला दणका लय अवघड असतो. तुम्ही बघितला ना मग सुट्टी नाही. लोकांना आपल्याचं करण्यासाठी अनेक गोष्टी बोलाव्या लागतात. आता त्या गोष्टी जर ते बोलत असतील तर त्यांना आपण थांबवणार कसं? ते शेवटी जे आहे जनता निर्णय घेईलच. या सभेला रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा काही काळासाठी छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या जवळ थांबला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. या कार्यालयाच्या समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इकडे शहापूरमध्ये आदिवासी समाजानं एल्गार मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं आदिवासी नागरिक सहभागी झाले होते. आदिवासी जमातीत धनगर समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी आणि अन्य विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी नागरिक सहभागी झाले होते. आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, आदिवासी भागातील 15,000 शाळा बंद करण्याचे आदेश मागे घ्यावेत यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मुंबई नाशिक महामार्गावर त्याचसोबत शहापूर, मुरबाड, किनवली, डोलखाम या सर्व रस्त्यांवर आंदोलकांनी चक्काजाम केलं. यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला की आम्ही जर का त्या समाजाला आरक्षण देण्याचं केलं तर आम्ही दोघेही राजीनामा देऊ. हा एक इशारा आहे. आणि जर असं त्यांना आरक्षण दिलंच तर शहापूर तालुक्याची जी धरणं आहेत या धरणातून पाणी मुंबईला जातं. हे पाणी आदिवासी बंद केल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे शहापूर भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. आदिवासी समाजाच्या प्रश्नांबद्दल लवकरच बैठक बोलवून त्यात तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्यानंतर आदिवासी समाजाचं हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार हे युवक आणि तरुणांच्या प्रश्नांवरून आक्रमक आहेत. स्पर्धा परीक्षा, परीक्षा शुल्क, कंत्राटी भरती असे विविध मुद्दे घेऊन तरुणांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतायत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर राज्यात युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. युवकांचा आवाज आणि युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. पुणे ते नागपूर अशी 820 किलोमीटरची ही यात्रा 42 दिवस चालेल. या पार्श्वभूमीवर युवा संघर्ष यात्रेची वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. तरुणांचे 22 मुद्दे घेऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर ही यात्रा सुरू होईल असं रोहित पवार यांनी नमूद केलं. पवार साहेब जर आज महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लढत असतील तर युवांनी का लढू नये? दसऱ्याला पुण्यात शरद पवार यांची सभा होणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. एक छोटीशी सभा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये आपण घेणार आहोत. अजित पवार यांच्या बंडानंतर रोहित पवार सातत्यानं तरुणांचे प्रश्न मांडतात. त्यामुळे युवा आणि तरुणांचे नेते अशी छबी बनवण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा सुरू आहे. देशात पुन्हा एकदा निवडणुकांचा बिगुल वाजलाय. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला तसंच तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 5ही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. 5 राज्यात 16 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. 5 राज्यात 679 विधानसभेच्या जागांवर मतदान होईल. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. Elderly voters, as you know, in all these states also, they will have the facility to vote from their home. या 5 राज्यांच्या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे या 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर 2024 मध्ये देशाचं चित्र काय असेल हे स्पष्ट होईल.
सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली। या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। या हल्ल्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आणि हल्लेखोरांना अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावरून सोशल मीडियात आपली सडेतोड मतं व्यक्त करणारे सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगरच्या रासने नगर परिसरात शनिवारी प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यातून कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती। उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावरच्या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिरंब कुलकर्णी यांची अकोले इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। जे काय कलम लावायचे असतील ते लावा, पण त्यांना चांगली एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की असा जर सुसंस्कृत माणसांवर हल्ले झाले तर आम्ही हे बर्दाश्त करणार नाही, हा मेसेज गेला पाहिजे। दुसरी की त्यांची सुरक्षिततामध्ये वाढ झाली पाहिजे। हिरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। तसंच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत। इकडे अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारनं शाहरुख खानला Y+ सुरक्षा दिली आहे। त्यामुळे शाहरुख खान सोबत आता 24 तास काही कमांडो तैनात असतील। अभिनेता शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली। बॉलिवूडचा हा किंग खान अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर आलाय। शाहरुख खानच्या जीवाला अंडरवर्ल्डकडून धोका असल्याची शक्यता गुप्तचर विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे शाहरुखच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं शाहरुख खानला Y+ सुरक्षा दिली आहे। आता किंग खान सोबत 24 तास 6 पोलीस कमांडो तैनात असतील। या पोलीस जवानांच्याकडे ग्लॉक पिस्तूल, MP5 मशीन गन आणि AK-47 असॉल्ट रायफल अशी शस्त्र असणार आहेत। शिवाय शाहरुख खानच्या घरी सुद्धा 24 तास पोलीस कमांडो तैनात केले जातील। या सगळ्या संरक्षणाचा खर्च शाहरुख खान स्वतः करणार आहे। शाहरुख खाननं जवान आणि पठाण हे एकापाठोपाठ एक 2 सुपरहिट सिनेमे दिलेत। या काळात आपल्याला धमक्या येत असल्याचं पत्र शाहरुख खाननं राज्य सरकारला पाठवलं होतं। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं किंग खानच्या संरक्षणात वाढ केली आहे। यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात। हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतं आम्हाला जरूर कळवा। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।